3 वर्षीय मुलावर मोकाट कुत्र्याचा हल्ला. जिंतूर तालुक्यातील मानधनी येथील घटना. बालक गंभीर जखमी. परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील मानधनी येथे घरासमोर खेळत असलेल्या 3 वर्षीय महादेव विलास जावडे याच्यावर 3 ते 4 मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला. ही घटना सोमवारी 10 ऑगस्ट दुपारी घडली. कुत्र्याने मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत केली. त्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकून ग्रामस्थांनी धाव घेत कुत्र्यांना हुसकावून लावले. जखमी महादेव याच्यावर जिंतूर व परभणी येथे उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून याबाबत ग्रामस्थांनी काय सांगितले ते पहा. विलास जावडे वय वर्ष 3 असेल च्या मानधानी या गावात मोकार कुत्रे या ठिकाणी त्याच्या अंगावर चढाई करून आले, लचके तोडले. अतिशय गंभीर अवस्था आहे. तरी या ठिकाणी सन्माननीय प्रशासकीय लेवलला अशी विनंती करतो की त्यांची अतिशय वाईट परिस्थिती आहे. अतिशय 18 विश्व दारिद्र्य त्यांच्या घरामध्ये असल्यामुळं, त्यांची ही परिस्थिती नाजूक असल्यामुळे त्यांना आर्थिक मदत या ठिकाणी सरकारनं त्यांच्या स्तरावर करावी. आणि ही परभणी येथे गेलो असता त्याची भेट घेतली. त्याला या ठिकाणी परभणीच्या सरकारी रुग्णालयातून संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयामध्ये शिफ्ट करण्याचं डॉक्टर यांनी सांगितलेलं आहे. त्याकरिता पुढील तयारीसाठी सर्वांनी या ठिकाणी सहकार्य करावं अशी मी भावना या ठिकाणी व्यक्त करतो. आज आमच्या गल्लीतील मानधानी येथील महादेव विलास जावडे हा लहान मुलगा तो खेळत असताना 2 कुत्र्यांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. प्राणघातक हल्ला केल्याच्या नंतर त्याच्या मागच्या बाजूला 4 बोट एवढा लचका तोडलेला आहे. त्याची प्रकृती अतिशय नाजूक असून त्याची परिस्थिती अतिशय गंभीर असल्यामुळे ते संभाजीनगर जाण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी. तसेच त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी अशी विनंती सर्व स्तरावर सर्वांना करतो. हा त्या मुलाच्या वडिलाचं घर आहे आणि ही आमची पूर्ण गल्ली आहे. असा काल प्रकार घडला की 2 भटक्या कुत्र्याने एका लहान 2 वर्षाच्या मुलाला जागीच पकडला आणि त्याला एवढे चावा घेतला, म्हणजे त्याला खाण्याच्या दृष्टिकोनातून त्यानं पकडलं होतं कुत्र्याने. बरं झालं माणसं वगैरे दुपारच्या पाऱ्यामध्ये गावामध्ये कोणी माणसं वगैरे नसतात. 2च्या सुमारास ही घटना घडली आणि गावात कोणी नसल्यामुळं कोणच त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. बरं झालं एका माणसानं पाहिलं, त्याच्यामुळं ह्या मुलाचा जीव वाचला, नाही तर हे कुत्रे त्याला उचलूनच घेऊन गेले असते, जिवंतच उचलून घेऊन गेले असते. तरी प्रशासनाला आमची एवढीच मागणी आहे की या गरीब कुटुंबाला न्याय मिळावा आणि त्यांना आर्थिक मदत मिळावी. गावातील मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त करावा म्हणून व ठोस उपाययोजना करावी म्हणून ग्रामस्थांनी मागणी केली असून जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अली.